अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील पुसला येथील महिला शेतकरी सुशीला बिडकर आणि बेबी बिडकर या दोन महिला गेल्या 10 जूनपासून वन विभागाविरोधात उपोषण करत आहेत। मात्र त्यांच्या उपोषणाची अद्याप कुणीही दखल घेतलेली नाही। वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीचे शेतीचे पंचनामे चुकीचे करून मदत देण्यास विलंब लावणे आणि मानसिक त्रास देणाऱ्या वन विभाग अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी उपोषण सुरू करण्यात आले। मात्र यावर अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचललेलं नाही। गेल्या 5 दिवसांपासून शेतकरी महिलांचं उपोषण सुरू आहे। उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावते, मात्र याकडे अद्यापही कुणीही लक्ष दिलेलं नाही। गेल्या 10 जूनपासून वरुड तहसील समोर च्या पुसला येथील महिला शेतकरी बिडकरताई उपोषणाला बसलेल्या आहेत। त्यांची मागणी आहे की ज्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या शेतीच्या नुकसानीचे चुकीचे पंचनामे केलेत, ते गेल्या ऑक्टोबर 2023 पासून वन विभागाच्या मदतीसाठी फिरत आहेत। कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्यांना आजपर्यंत प्रतिसाद दिलेला नाही। वन विभागाचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद आहेत की काय असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। गेल्या 7 महिन्यापासून सुद्धा जर त्यांना न्याय मिळत नाही, त्यामुळं वन विभागाच्या हलगर्जीपणाला कंटाळून त्यांनी गेल्या 10 जूनपासून वरुड तहसील समोर उपोषण सुरू केले आहे। या वरुड तालुक्याची शोकांतिका आहे। या तालुक्यातला कृषी मंत्री असताना सुद्धा, या तालुक्याला कृषी मंत्री मिळालेला असताना सुद्धा त्या तालुक्यातील महिला शेतकऱ्यांना उपोषणाला बसावं लागतं, ही शोकांतिका आहे। आणि गेल्या 7 महिन्यापासून त्यांना त्रास देणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे आणि यानंतर त्यांच्यावर ही वेळ येणार नाही, यासाठी अधिकाऱ्यांनी गांभीर्यपूर्वक निर्णय घेऊन सर्वांची चौकशी करावी। जर 2 दिवसामध्ये त्यांना न्याय मिळाला नाही, त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, तर वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये वरुड तालुक्यात तीव्र आंदोलन करेल, हा इशारा आम्ही आज इथे देत आहोत।